भाव रेडी करतो स्टँडिंग. आज काय वर्कआउट करायचं आपल्याला? बॅक आणि बायसेप. बॅक आणि बायसेप. रत्नागिरीमध्ये बॅक आणि बायसेप मारायला आलो आज. कॅमेरा पडला. मी जास्त कधी कॉफी पित नाही, ब्लॅक कॉफी. आज तुमचा भाव ब्लॅक कॉफी इथे विथ शुगर. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे अक्षय कांबळे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती. भावाबरोबर पहिल्यांदाच आज वर्कआउटचा शूट करणार आहे. खूप आधीपासून विचार होता की मी जेव्हा गावी यायचं तर ह्याला विचारायचो की अरे आज शूट करूया, उद्या करूया, पण प्लॅन कधी असं फिक्स नाही व्हायचा. तर आज यूट्यूबसाठी पण आणि आपल्या इंस्टाग्राम रील्ससाठी पण शूट करण्यात गेलेलो. तर पटापट आम्ही जिमला 7 वाजता पोहोचत होतो आम्हाला, पण असं थोडंसं घरातून निघालोच उशिरा. तर मित्रांनो पोचलो आहे फिटनेस इंजिनमध्ये. आज बॅक बायसेपचा वर्कआउट आपल्या इकडेच होणार आहे ना भावा? आणि आपल्याला आपला भाव ट्रेन करणार आहे. एंट्री आपलं पण नाव लिहायला लागेल नाही ना? आणि आम्ही बॅक और बायसेप्स करणार आहे. तर बॅकचे 4 व्हेरिएशन 2-2 सेट आणि बायसेपचे 4 व्हेरिएशन आणि 2-2 सेट. कुठला ग्रिप मारतो? दोन्ही कशी असं मारतो. हा वाला ग्रिप घेऊया. यस चल. यस तर होल्ड कर थोडासा बॉडी वेट आगे पुढे टाक. बॉडी वेट पुढे टाक. आता खेच. यस स्टार्ट केलंय. असं बोलायला भेटत नाही बिकॉज कॉपीराइट क्लेम पडेल आपल्या व्हिडिओजवरती. आता बार्बेल स्टँडिंग मारला. द इंग्लंड डंबेल्स. मित्रांनो जिम 1 नंबर होती. फक्त साऊंड सिस्टम आपला आहे ना आशिकी वाला आहे. साऊंड सिस्टम फक्त आशिकी लव्ह स्टोरी वाला. आता केरेटिन घ्यायचंय बाबा आणि न्यूसर. नो प्रमोशन गाईज. तुम्हाला तर माहिती आहे मी केरेटिन आणि प्रोटीन पावडर नाही घेत.
पण आता गावावर आलो तर कधीतरी चालतं. आज बॅक आणि बायसेप्स अँड आपलं यूट्यूबचे तर आपला फिटनेसचा तर शूट झाला आहे आणि रील्ससाठी पण 2 मस्त शूट्स केले. तर आता घरी जाऊन आपला आज कार्यक्रम आहे. घरी ब्लॉग आपला कंटिन्यू आहे. बात बताओ व्हिडिओ करू. ते स्टॉक बघता, स्टॉक बघा. वर्कआउट चांगला झाला आहे आज बॅक बायसेप्स. कारण मी मुंबईच्या आधी येण्याआधी बायसेप आणि ट्रायसेप मारून आलेलो. तर एक नंबर जिम आहे, फिटनेस इंजिन. हा काय बोलतो तू? कर अंगो, तू कर नंतर मी करतो. हां 2 वर्ष आधीपासून आमचा प्लॅन होता की एकत्र व्हिडिओ शूट करायचा, माझा आणि माझ्या भावाचा. ॲक्च्युली माझ्या काकांचा मुलगा आहे आणि आता मी जस्ट माझ्या काकांच्या घरी आलो आहे. तो गेला आंघोळीला, नंतर मी करणार, मग नाश्ता करू, मग परत घरी जाऊ. आज घरी कार्यक्रम आहे, तर माझ्या मोठ्या भावाला मुलगा झाले म्हणून आज घरी बारसाचा कार्यक्रम होणार आहे. ह्याला बोलूनच ठेवलेलं मुंबईला असं ना की आपण मॉर्निंगला 6 वाजता जिमला जाऊ, 2 तास मस्त वर्कआउट करू, शूट करू आणि परत मग येऊ घरी जाऊ. तर असं बिल्डर लोकांच्या घरी आल्याच्यानंतर हा असा फील येतो प्रोटीनवाला. तर आता मी इंस्टाग्रामला ही एक स्टोरी टाकलेली, तर प्लीज माझं नव्हतं ना, की माझ्या भावाचं आहे, त्याच्या फ्रेंडचं आहे ही प्रोटीन पावडर. आता बोलून की अक्षय तू चालू केलं कधी बसून, तर नाही तर बाबा घरच्या जेवणावरतीच आहे. तर आता तुमचा ब्रेकफास्ट डन. थँक्यू. अरे दिले काय माहिती कुठे चालू आहे. सो मित्रांनो, हे निवसर गावातलं आपलं बुद्धविहार आहे, म्हणजे माझ्या गावातला. तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल याचं उद्घाटनचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे. हा बोलला बाबा एवढं लवकर? हा आज दिवसभर पूर्ण घर भरलेलं, कारण घरी आज कार्यक्रम होता आणि आज सर्वजण आपापल्या घरी गेले. तर मी पण उद्या माझ्या आजी आजोबांकडे म्हणजे मामाच्या घरी जाणार आहे. तिकडून मग 2-3 दिवसानंतर डायरेक्ट मुंबईला. पण असं एकत्र फॅमिली येते तर खूप एक बोलतात ना, तो मुवमेंट असतो, खूप टायमानंतर येतो, तो खूप छान वाटतं आहे. तर जिवायला जाऊ आणि नंतर मग ब्लॉग एंड करू. पण खूप छान वाटतं यार, खूप छान वाटतं आहे. आणि एक गाव असलं पाहिजे, कारण तो एक फील असतो जो गावी येऊन आपण म्हणजे बोलतात ना, एक तो अनुभवतो. ज्याला गाव आहे त्यालाच माहिती आहे, आणि ज्याचं कोकणामध्ये घर आहे त्याला तर
म्हणजे स्वर्ग. फ्रेश होईन, जेवीन आणि नंतर हा ब्लॉग एंड करीन. जास्तीत जास्त मला विचार झाला आहे 3 ते 4 व्हिडिओ शूट करू गावचे सिरीजमध्ये. बघू जेवढे शूट करायला भेटते तेवढे शूट करू. तुला माहित आहे ए युवी, तू पहिल्या दिवशी आलेलास कसा रडत होतास, आता कसा गप्प खेळतोस आहे. हा बघ हा बघ हा बघ, एवढा आगाव झाला ना, एवढा आगाव झालाय ना, ऐकतच नाही. ह्या घरामधून ह्या घरात, इकडून त्या घरामध्ये, नंतर तिकडून मंदिरामध्ये दिवसभर तेच करते. पुढे यायचं उद्या नानीकडे. हा पुढे यायचं उद्या नानी कुकू दाखवी राहणार का? नानीकडे जाणार आहे उद्या ना. मित्रांनो, आता मी फोनवरती बोलत होतो म्हणून मला एक लहानपणीची गोष्ट आठवली. मोठ्या भावावर यायचो रुपेशा बरोबर. तर तेव्हा मी 6वी-7वीला असताना की घरी खूप क्वचित झोपलेलो, पण माझ्या आजी बरोबर आजी, मी, काकांचा मुलगा, काकांची मुलगी म्हणजे मी बहीण, आम्ही असे 4-5 जण इथे अंगणात झोपायचो आणि मस्त आकाशामध्ये स्टार म्हणजे चांदण्या, चंद्र बघत बघत थंडगार हवेमध्ये मस्त झोप लागायची. पण आत्ता टायमाला फक्त राहिल्या आठवणी. जस्ट फोनवरती बोलत होतो म्हणून त्या गोष्टी मला आठवल्या. तर मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आता मी जाऊन मस्त जेवतो आणि झोपतो. तर माझे हे ब्लॉग्स तुम्हाला असे आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल राईट नाव. कीप स्माइलिंग. बाय बाय, टेक केअर अँड लव यू गाईज. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.